मिरज शहरातील बहुचर्चित छत्रपती शिवाजी महाराज रस्ता रुंदीकरणासह पूर्ण करण्याचा तसेच रस्त्याच्या दुतर्फा गटारी आणि रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक आदी उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याचा निर्णय खासदार विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखालील प्रशासन आणि मिरज सुधार समितीच्या बैठकीत घेण्यात आलाय। शुक्रवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक वसंत पंढरकर, कामाचे ठेकेदार यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली। या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणारे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, शहरी बस स्थानक, महात्मा गांधी चौकातील मिशन हॉस्पिटल, शासकीय रुग्णालय आदी ठिकाणच्या भिंती हटवणे, 22 मीटर रस्ता रुंदीकरणासाठी खासगी मिळकत धारकांशी चर्चा करून जागा संपादित करणे आदी विषयांवर चर्चा झाली आहे। तसेच रस्त्याच्या दुतर्फा गटारी, रस्त्यांमधील दुभाजक आदी कामे तातडीने मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला। पहिल्या टप्प्यात महात्मा गांधी चौक ते बालाजी मंगल कार्यालयापर्यंत आणि दुसऱ्या टप्प्यात महात्मा गांधी चौक ते महात्मा फुले चौक अशा रस्त्याच्या दुतर्फा गटारी करण्यात येणार आहेत। या बैठकीस माजी नगरसेवक निरंजन आवटी, संजय मेंढे, अय्याज नाईकवडी, मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काझी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते।